याला म्हणतात हॉलो पिरामिड पॅटर्न. याला प्रिंट कसं करायचं एकदम सोप्या भाषेत समजूया. सो सर्वात आधी आपण काय करणार आहोत, ह्या स्पेसेस प्रिंट करणार आहोत. त्यानंतर आपण एक कंप्लीट पिरामिड प्रिंट करणार. त्यानंतर त्याला आपण फॉलो करणार. सो इथे आपण रोज रिप्रेझेंट करणार आहोत आय पासून, म्हणजे आपल्याकडे 5 रोज आहेत. आपण स्पेसेसला रिप्रेझेंट करूयात जे नी. सो सर्वात आधी आपण फॉर लूप वापरणार आहोत रोज प्रिंट करण्यासाठी. सो इनिशियलाइज करूयात आय ला 1 पासून ते 5 पर्यंत, कारण आपल्याला 5 रोज प्रिंट करायचे आहेत. सेकंडली आपण त्या फॉर लूपच्या अजून एक फॉर लूप वापरणार आहोत, ज्यात आपण जे इनिशियलाइज करतोय, जे इक्वल्स टू 1, जे लेस दॅन इक्वल्स टू आय आणि जे प्लस प्लस. तिथे आपण प्रिंट करणार आहोत स्पेस. सध्यासाठी आपण इथे स्टार दाखवलाय, सो तुम्हाला समजणार की इथे आपण स्टार प्रिंट करतोय, पण ऍक्च्युअली आपण इथे स्पेसेस प्रिंट करणार आहोत. सो स्टारच्या जागेवर स्पेसेस येणार. आता आपण स्पेसेस प्रिंट केल्या. सेकंडली आपल्याला प्रिंट करायचा आहे एक पिरामिड. सो त्यासाठी आपण के इनिशियलाइज करूयात 1 पासून टू के लेस दॅन इक्वल्स टू 2 इंटू आय मायनस 1 आणि के प्लस प्लस, आणि ते आपण प्रिंट करूयात स्टार. सो 2 इंटू आय मायनस 1 का? सो जसं तुम्ही इथे बघू शकताय, आय इक्वल्स टू 1 वरती आपल्याला स्पेसेस दिल्यात, आपल्याला 4 स्पेसेस. आय इक्वल्स टू 2 मध्ये आपल्याला 3 स्पेसेस. सिमिलरली आय इक्वल्स टू 3 मध्ये 2 स्पेसेस, आय इक्वल्स टू 4 मध्ये 1 स्पेस आणि लास्टला 0 स्पेसेस. सो इथे या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण आय इक्वल्स टू 1 टाकला, सो 2 इंटू 1 मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 म्हणजे काय होते 1. सो पहिल्या आय वरती आपला एक स्टार प्रिंट होणार. सेकंडली आय इक्वल्स टू 2 इंटू 2 मायनस 1 म्हणजे 4 मायनस 1 3 म्हणजे 3 कॅरेक्टर्स म्हणजे 3 स्टार प्रिंट होणार. सो आय इक्वल्स टू 2 वर आपले 3 स्टार प्रिंट झाले. सिमिलरली थर्ड याच्यावरती आय इक्वल्स टू 3, सो 2 इंटू 3 मायनस 1, 2 इंटू 3 म्हणजे 6 मायनस 1 5. सो थर्ड रो मध्ये आपले 5 स्टार प्रिंट झाले. थर्ड फोर्थ मध्ये 4 इंटू 2 मायनस 1 म्हणजे 7, सो 7 स्टार. आणि लास्टला 5 इंटू 2 मायनस 1 म्हणजे 9 स्टार. सो इथे व्हीएस कोड मध्ये पण आपण एक पिरामिड प्रिंट केलाय. आता याला हॉलो कसं बनवायचं, खूप इझी आहे. इथे आपण वापरणार आहोत इफ एल्स. सो इफ म्हणजे जिथे आपण स्टार प्रिंट करणार आणि एल्स म्हणजे स्पेसेस. सो आपण इफ कंडिशन मध्ये सर्वात आधी के इक्वल्स टू 1 टाकून बघूया. के इक्वल्स टू 1 म्हणजे हे स्टार, वेअर के इक्वल्स टू 1 वरती हे स्टार प्रिंट होणार आहे. सो व्हीएस कोड मध्ये पण आपण इथे प्रिंट केलाय के इक्वल्स टू 1 म्हणजे आपल्या लेफ्ट साइड वरचा स्टार प्रिंट झाले. आता बाकीचा पॅटर्न कसं प्रिंट करायचं. सो सेकंडली आपण वापरणार आहोत इफ कंडिशन मध्ये ऑर लावून इफ के इक्वल्स टू 1 आणि ऑर के इक्वल्स टू 2 इंटू आय मायनस 1. याचा अर्थ काय, आता आपण लेफ्ट साइडचे स्टार प्रिंट केले, आता राईट साइड वरचे होणार. के इक्वल्स टू आय मायनस 1 म्हणजे काय, जेव्हा आपला आय 1 होता तेव्हा कॅरेक्टर थर्ड म्हणजे फर्स्ट आणि थर्ड याच्यावरती होणार. तर सिमिलरली के इक्वल्स टू 3 म्हणजे 3 इंटू 2 मायनस 1 म्हणजे 5th पोझिशन वर, फर्स्ट आणि 5th म्हणजेच लास्ट. सिमिलरली 4th याच्यात 4 इंटू 2 मायनस 1 म्हणजे 7th पोझिशन वरती स्टार प्रिंट होणार. सो आपण याला प्रिंट करून बघूयात व्हीएस कोड वर. सो इथे पण आपला राईट साइड वरचा स्टार प्रिंट झालाय. आता आपला रिमेनिंग राहिलाय लास्ट लाईन, जिथे सगळे स्टार प्रिंट होणार होते. सो लास्ट लाईन म्हणजे काय, आपली रो आय इक्वल्स टू 5. सो आपण अजून एक ऑर लावून तिथे आय इक्वल्स टू 5 देऊ. सो आय इक्वल्स टू 5 वापरल्यावर आपला कंप्लीट हॉलो पिरामिड पॅटर्न प्रिंट होऊन जाणार. इझी ना. सो हा होता आपला हॉलो पिरामिड पॅटर्न.